संपत्तीचे उपयोग. एक मराठी कथा. एका कंजूस मनुष्याने आपल्याजवळील सर्व संपत्ती हे विकून आलेल्या पैशाची सोन्याची लगड बनवून घेतली व ती एका जागी पुरून ठेवली. तो मनुष्य रोज त्या सोन्याच्या लगडीकडे डोळे भरून पाहत असे व समाधान मानित असे. एके दिवशी तो मनुष्य नेहमीप्रमाणे सोन्याची लगड पाहण्यासाठी गेला, पण त्याला तिथे सापडली नाही. कुणीतरी ती लगड चोरून नेली होती हे पाहून त्या मनुष्याला खूप दुःख झाले आणि तो मोठ्याने रडू लागला. जवळच एक शेतकरी काम करत होता. त्याने त्या मनुष्याला रडताना पाहिले आणि विचारले, "काय झाले? तुम्ही का रडत आहात?" मनुष्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली. शेतकरी म्हणाला, "अरे बाबा, तू त्या सोन्याच्या लगडीचा कधी उपयोग केला होतास का? ती फक्त पाहण्यासाठी होती ना?" मनुष्य म्हणाला, "हो, मी फक्त रोज तिला पाहत असे." शेतकरी हसून म्हणाला, "मग आणि तू एक काम कर, तिथे एक मोठा दगड ठेव आणि रोज त्यालाच सोन्याची लगड समजून पाहत जा. तुझा उद्देश फक्त पाहणेच होता, मग दगड पहा किंवा सोनं पहा, काय फरक पडतो?" शेतकऱ्याचे हे बोल ऐकून त्या मनुष्याला आपली चूक कळली. संपत्तीचा योग्य वापर न केल्यास ती निरुपयोगी ठरते हे त्याला उमगले. तात्पर्य: संपत्ती ही केवळ साठवून ठेवण्यासाठी नसून ती संकटात उपयोग पडण्यासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी असते. संपत्ती केवळ त्याचा योग्य वापर केल्यावरच साध्य होते.